नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। आज दिनांक 13 एप्रिल 2024 वार शनिवार। काल म्हणजे शुक्रवारी पाऊस पडल्यामुळे आमच्या इथे ग्राउंड ओला असल्यामुळे क्रॉस कंट्री घेण्यात आली होती आणि आज क्रॉस कंट्रीच्या दिवशी सर्व हॅडल्स वर्कआउट, बॉक्स वर्कआउट, कोन वर्कआउट, परत भरपूर काही ॲक्टिव्हिटी आहेत ते सर्व आज होणार आहेत आणि ह्या आठवड्यातून एक दिवस 100% होतच। पण मी पहिल्यांदा हा व्हिडिओ टाकत आहे आणि आता सर्व विद्यार्थी वॉर्मअप करत आहेत। आणि सर्व ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। ही प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये आपल्याला भरपूर प्रोग्रेस दिसणार। कारण काय, ही वर्कआउट आपल्याला 100% फायदेशीर ठरणार आहे। का तर 800 मीटर, 100 मीटर, 1600 मीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर ही जी वर्कआउट आहे, ह्या वर्कआउटमुळे 100% फिनिशिंगला ताकद येणार आणि स्पीडअप येणार आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणि तुमच्यामध्ये ग्रोथ होणार। तर जे पण कोण नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगला सपोर्ट भेटेल। आणि हे सर्व करून घेत आहेत या संस्थेचे फिजिकल डायरेक्टर शंकर सौदागरे सर, MEMPed। तुम्ही बघू शकता सर्व विद्यार्थी आता स्लोमध्ये 10 राऊंड मारून, जॉगिंग करून स्ट्रेचिंग करत आहेत। स्ट्रेचिंग झाल्यानंतर पूर्ण वर्कआउट होणार, स्क्वॉड होणार, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि न्यू ग्रुप। जे 1 नंबरमध्ये विद्यार्थी करणार आहेत ते सिनियर्स असतात आणि जे 3 नंबर आणि न्यू ग्रुपमध्ये आहेत ती 1 नंबरसारखं करू शकत नाहीत। कारण काय, ते कधी गावाकडे केलेले नसतात आणि पहिल्यांदा इथं आल्यानंतर करत आहेत, म्हणजे त्यांना डायरेक्ट एवढं करून घेणं आणि त्यांना जमणार पण नाही। त्यासाठी ही स्क्वॉड केलेले आहेत। एक्सलंट, गुड। आणि मी तुम्हाला सर्व एक्सलंट ग्रुपचं दाखवणार आहे, 1 नंबर ग्रुपचं। जेवढं 1 नंबरचे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी आज रोजी ग्राउंडला 43+ आहेत। सर्व टोटल विद्यार्थी जे 1 नंबरमध्ये प्रॅक्टिस करतात ते। आणि बघू शकता तुम्ही, चालू आहे आता, पाहू शकता स्ट्रेचिंग चालू आहे आणि मी हे सर्व दाखवत आहे फिजिकल ट्रेनर पैलवान सचिन पत्रोळे। आम्ही सर्वजण काम करतो, गुरुवर्य प्राध्यापक, पैलवान, राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय खेळाडू धनराज भुजबळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली। आता हे वर्कआउट चालू होणार, 1 नंबरचे स्क्वॉड बाजूला काढत आहेत। तर मी तुम्हाला आता दाखवतो आता कसं चालू होतं प्रॅक्टिस। आता स्क्वॉड बाजूला काढून, तोपर्यंत धन्यवाद। स्पीड न करायचं, चुकायचं नाही। स्पीड न पाहिजे। स्पीड पाहिजे, स्पीड आहे धावड्या। नीट करायचं, स्पीड न।
पाडीस बकळू. चल चल पडला तर चल. ही शटल रनिंग चालू आहे. ती मग अशी 1 नंबरला दाखवलं ते शॉर्ट हायनी फुल हायनी शॉर्ट फुल फ्रंट बॅक आणि ह्याच्यावर फक्त फुल हायनी हँडलॉक जंप व्हायला पाहिजे ह्याच्यावर. आता ह्याच्यावर शटल रनिंग हे केल्यानंतर तुम्हाला भरपूर फायदा होणार. काय होणार की तुमचं जे स्पीड अप असते ना ती स्पीड फुल पॉवरफुल. स्पीड पाहिजे स्पीड पाहिजे स्पीड पांडा शुभम ठाकर जगदाळे स्पीड पाहिजे मगर विठ्ठल पाटील पुजारी मसलखाम स्पीड न पाहिजे कापशे भोसले उमेश जाधव स्पीड न पाहिजे स्पीड सत्यम स्पीड पाहिजे स्पीड पॉवरफुल स्पीड न शाबास चल. हे 3 नंबर आणि नवीन मुली आहेत त्यासाठी ही स्लो चालू आहे यांचं. हे पूर्ण नवीन विद्यार्थी आहेत जे की आता 3-4 दिवस झाला ॲडमिशन. आता 2 मिनिटाचा सेट झालेला आहे. आता अर्धा मिनिट जागा चेंज होणार दुसऱ्या ठिकाणी मतलब दुसऱ्या एक्सरसाइजला जाणार. हे चेंज झालेलं आहे. आता लवकर ग्रुप चेंज. इथं कोण आहे? दौडके पळत चल. सगळं व्यवस्थित बघ आणि पाडायचं नाही कुठलंच. फक्त फुल पंजावर चालायचं. ही पंजावर चालल्यामुळे तुमच्या काप्समध्ये पॉवर येते. हे गुड ग्रुप आहे 2 नंबर. हा एक्सलंट ग्रुप. कमरेपर्यंत पाहायला पाहिजे वरती सीटला नाही पाहिजे. अरे नुसतं पुन्हा कर तुम्ही शॉर्ट हायनी फुलावी करत चल. नोडी घ्या पाय बाहेर काढू उचल वर. कमरला येऊ दे गुडघ्यावरती कमरेच्या वरती. शीटला घेऊ नको पाय. ताट शीटला मारू नको. लोखंडे पाय का बाजूला करतो रे. सरळ उचल वर. सरळ वरती उचल. डबल जंप. गुडघ्यातनं फोल्ड करायचं नाही. हाय जंप घ्यायचं. गुडघ्यातनं फोल्ड करायचं नाही पाटील. शुद्धबा तसं नाही करायचं. गुडघ्यात फोल्ड करायचंच नाही. हा चल पुढं घाण झालं ह्याच्यात. हे असं चालल्यामुळे काप्समध्ये पॉवर येते. डबल जंप तुम्हाला आता दाखवलं ते जंप हँडलॉक जंप आणि डबल जंप केल्यामुळे थाईजमध्ये पॉवर येते. आणि असं हे पुढं पंजावर टाचर चालल्यामुळे तुमच्या काप्समध्ये आणि सीन पेन होणार नाही. शाबाश पूर्ण फिरायचं. चल पडलेलं पडू दे. व्यवस्थित करत मागाचं करायचं. फक्त पडू द्यायचं नाही. पूर्ण टर्न व्हायला पाहिजे. चल रे चालू कर पुढचा ग्रुप. हा तुमचा चालू कर. पूर्ण क्रॉस व्हायचं. हे केल्यामुळे तुमची कंबर लवचिक होत्या पूर्ण आणि तुम्हाला पॉवर येते कमरत.
जर कमरात पावर असेल तर तुम्ही 100 चांगलं होणार, तुमचं 1600 चांगलं होणार. कमर लूज कमर लूज कमर लूज कमर लूज कमर लूज. पुढं सरक पुढं सरक पुढं सरक पूर्ण पुढं सरक. आता दुसरा सेट चालू झालेला आहे. एक नंबरचा मागे यायचं, एक नंबरचा मागे यायचं इकडं. हे वर्कआउट केल्यामुळे तुमच्या थाईज मध्ये पॉवर येते पूर्ण. चेंज 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 पुढं 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 पुढचा पुढचा एक नंबरचा माग, एक नंबरचा माग. चल 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 पूर्ण चल, थांबायचं नाही थांबायचं नाही. पूर्ण कर आता ही. पूर्ण चल रे, पूर्ण चल, स्पीड मध्ये चल. ही केल्यावर तुमच्या कमरात पॉवरफुल येते. इकडून एकदा दोन्ही साईडनं उठून बसून झुकून, ह्याच्यामुळे ताकद येते वाकल्यामुळे, पूर्ण अपडाऊन झाल्यामुळे. साईड चेंज झालेली आहे आता. साईड चेंज म्हणण्यापेक्षा एक्सरसाइज. जे इथं चालू होतं ते संपून आता दुसरीकडे गेले. इथला ग्रुप पुढं गेला, पुढचा ग्रुप हॅडेल्सवर गेला, हॅडेल्सचा ग्रुप बॉक्सवर आला, परत इकडं डकवाकला एक ग्रुप आला. स्टार्ट. स्पीडनं पाहिजे व्यवस्थित. स्पीडनं. सत्यम शाबाश, चल शाबाश. व्यवस्थित करायचं. शाबाश, चल रे, चल नवले, चल. शाबाश उतार, चल शिंदे, चल शुभम माळी, शाबाश पुजारी, चल शाबाश. चल दिंडऱ्या, शाबाश, चल बिराजदार, चल बंडगर, कोरे, बासगी, बनसोडे, चल शाबाश. रावल्या, चल शाबाश. नीट कर. हे काय करतोय बाळा? चल मंदिरगी, शाबाश पाटील, चल शाबाश. चल ताकद लावून कर की. काय करतोय तू? कळतंय का तुला? लाव लवकर दागुडे.
पूर्ण पूर्ण खाली जायचं, पूर्ण खाली जायचं. शाबाश 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 शाबाश. एक नंबर एक नंबर. हां एक नंबर. शाबाश. चल एक नंबर माळी. एक नंबर. अमित सर्वदे. चल पलवान. नीट करायचं नाही. दोन्ही पायर जंप घ्यायचं. दोन्ही पायर जंप घ्यायचं. शाबाश बंड्या. बंड्या एक नंबरमध्ये का गेली नाही तू? चल शाबाश शाबाश बनसोडे. चला चल रे. चल बाळा. चल शाबाश शाबाश राहुल. चल चल. सिद्धा 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 जंप पाहिजे. शाबाश शाबाश सुतार. चल मंदिरगीकर. शाबाश. चल शाबाश शाबाश पाटील. शाबाश. हां गाडवे नवले. चल सुतार. चल व्हेरी गुड. हां आता क्रॉस करा. चल चल चल. पूर्ण डाऊन व्हायचं. डाऊन हो. पूर्ण डाऊन हो. ही केल्यावर तुमच्या थाईजमध्ये फुल पॉवरफुल होते. तुमच्या कमरात पॉवर येते. 800 मीटर 100 मीटर तुमचं चांगलंच होणार. शेवटपर्यंत जायचं. चल पूर्ण खाली डाऊन व्हायचं. डाऊन झाल्याशिवाय काहीच नाही. डाऊन हो. डाऊन हो. स्वाती. शाबाश. शाबाश शाबाश. चल रे चल रे चल. शुद्धबा स्पीड न पाहिजे. काहीच नाही. स्पीड 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 स्पीड. अजून एक होत आहे. स्पीड न चल. हां धावडे. चल स्पीड. पूर्ण इकडल्या साईडला बसायचं उठायचं. बसायचं तिकडल्या साईडला उठायचं. पूर्ण तुमच्या कमराचा आणि पायाचा स्पीड मुवमेंट झाली पाहिजे. स्पीड न पाहिजे. स्पीड पाहिजे. स्पीड नाही. चल. हां शाबास. चल पूर्ण पूर्ण करा. आहे बाई पूर्ण करा. पूर्ण करायचं ते. नीट कर जाधव. नीट कर. तसं नाही करायचं. चला 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 चला. एक एक स्टेप करा पुढं. चला एक स्टेप करा पुढं. चला चल करून चला. एक स्टेप करून पुढं चला. हे सर्व विद्यार्थी नवीन आहेत त्याच्यामुळे ह्यांना जास्त जमत नाही अजून. जे सिनियर आहेत कमरलूज. चला स्पीड न चला. कमरलूज तुम्ही कमरलूज व्हा. ही 3 नंबरचा ग्रुप आहे. पूर्ण ह्या ग्रुपमध्ये काही विद्यार्थी फिट आहेत. काही विद्यार्थी नवीन आहेत. पहिलं प्रॅक्टिस करत होते पण कोणाला जमतंय कोणाला जमत नाही. पण इथं येऊन कोण प्रॅक्टिस आता चालू केली आहे. शाबाश शाबाश शाबाश. चल बोकळा. चल शाबाश. चल कोराळे. चल शाबाश. चल. हां चल चल. तसंच दोन तीन वेळेस करायचं असतंय. 3 वेळेस करायचं. मला वाटते 3 वेळेस कर. साईडनं जायचं नाही वरनं जायचं. शाबाश शाबाश. चल चल खांडेकर. तुला 95 मार्क पडतात लेखीला. ग्राउंडला बघ कसं आहेस तू. चल चल गायकवाड. चल लाभिता. चल स्पीडनं पाहिजे. स्पीडनं. शूज कुठं आहे बाळा तुझा? शूज नाही ते ह्याच्यानं पायाला इजा होऊ शकते. स्पीड नको रे. सभा चिनगुंडे. स्पीडनं पोहायला पाहिजे. स्पीडनं. शाबाश 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 आडेगावकर. स्पीडनं व्हायला पाहिजे. कुंभार ते ह्या पायावर 3 जंप व्हायलाच पाहिजे स्पीडनं. आणि हात पण मारायचं बोकळा. हात अपडाऊन. हाताशीवर हाताचं मुवमेंट व्हायला पाहिजे. पूर्ण डाऊन हो. पूर्ण डाऊन होऊन उठायचं. डाऊन होऊन उठल्याशिवाय तुमच्या थाईजमध्ये पॉवर येणार नाही बाळांनो. पूर्ण पाय मागचा पुढंच पडला पाहिजे. सेंटरला पाय थांबलाच नाही. टेकलाच नाही पाहिजे कसलाच. चल 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 शाबास. चल पूर्ण चल. पूर्ण जा केदार. खाली जा. पूर्ण दुसरा पाय
जे मागचा पाय उचलला की डायरेक्ट पुढंच ठेवायचं, मध्ये टेकवायचंच नाही. पूर्ण आता हा इकडं घेतलं की इकडनं ह्या साईडचं डायरेक्ट पुढल्या साईडला घेऊन बाहेरून पाय ठेवायचं पूर्ण. हा बरोबर आहे, शाबास, चल, एक नंबर. हा शेवट स्टेप, ही शेवट आहे ही पहिल्या सेट मधला शेवटचा इव्हेंट्स. पूर्ण जायचं. तर आता एक सर्किट ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे आणि 2 राऊंड एक वेळेस पूर्ण झाल्यानंतर सगळं प्रकार एक वेळेस. हे बॉक्सचा प्रकार एक वेळेस, हे हॅडलचा प्रकार एक वेळेस, हे कोनचा प्रकार म्हणजे शटर रनिंग, स्पीड झिगझॅग रनिंग. त्यानंतर तर ह्या छोट्या हॅडल्सवर जम्पिंग झाली, त्याच्या पलीकडं त्या कोनपर्यंत, ह्याच पहिल्या कोनपासून शेवटच्या कोनपर्यंत स्टार्ट टू एंड शॉर्ट हॅनी फुल आणि फ्रंट बॅक हे सर्व झालं. आणि ह्याच्यावर फक्त डकवॉक, जेणेकरून थाईजची मुवमेंट व्हायला पाहिजे, ही ग्रुप झाला. तर 1 2 3 4 5 6 सेट म्हणजे 6 प्रकार. शाबास चल माळी, शाबास चल. तर 6 प्रकार झाले. आता एक असे हे 6 एक विद्यार्थी हा 6 वेळेस करतो. तर मला सांगायचं तुम्हाला काय आहे, ही जास्त केलं तर तुम्हाला स्पीडअप येते आणि ताकद येते तुमच्यामध्ये. आणि आता एक सेट झाला आहे असा, जी एक सेट मी फक्त तुम्हाला एक सेटचा व्हिडिओ दाखवला आहे. आता परत अजून 3 होणार आहेत, टोटल 4 सेट होणार आहेत. तर पूर्ण व्हिडिओ न दाखवतो तुम्हाला एकच दाखवून एंड. शाबास स्पीडनं मार, फिनिशिंग. आता विद्यार्थी 2 राऊंड मारून आलेले आहेत जॉगिंग करून, आणि थोडी कमर लूज, थोडं पाणी पिऊन ग्लुकोज, नंतर परत अजून आपल्या कामाला. ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला भरपूर ताकद येते आणि सर्व काही गोष्टी त्या स्पीडअप येते. जशी वजन जास्त आहे त्याचं वजन कमी होतंय. शाबास राहिला, चल रे, फिनिशिंग पाहिजे, फिनिशिंग रे, फिनिशिंग पाहिजे. कसं करतोय बाळा, चल फिनिशिंग पाहिजे, फिनिशिंग हो ना. तर आता सर्व विद्यार्थी दुसऱ्या सेटसाठी तयार होत आहेत. कमर लूज हे सर्व करून. आणि आता मी तुम्हाला एक सेटचा पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. तर आता पूर्ण व्हिडिओ दाखवण्यापेक्षा हा एवढाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यासाठी बंद करत आहे आता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद.